नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बाराखडी किंवा मुळाक्षरे हे सर्वप्रथम चांगले येण्यासाठी आपल्याला त्याचा उच्चार माहीत असणं महत्त्वाचं असतं। आपल्याला बेसिकच कळत नाही, कारण त्याचा उच्चार कसा करायचा त्याच्यामुळे आपल्याला मोठे शब्द वाचता येत नाही। तर मुळाक्षरामध्ये आपण आहापर्यंत वाचायचो, अ से लेकर आहा तक, परंतु नवीन अभ्यासक्रमानुसार दोन मुळाक्षरे त्याच्यात अजून ॲड केलेले आहेत, ते आपण बघणार आहोत। आणि व्यंजन आपले 36 आहेत, ते व्यंजन पण आपण बघणार आहोत। आता मुळाक्षरे वाचन हे जवळपास आपण बालवाडीपासून मुलांना आपण शिकवतो, परंतु त्याचा उच्चार काही कारणाने मुलांना जमत नाही। तर उच्चार कसा करायचा ते आपण बघणार आहोत। बघू, मुळाक्षरे स्वर आहेत। मी अगोदर स्वर लिहिलेले आहेत। या ठिकाणी बघा अ, तर आपण अ वाचतो। दुसरा आहे आ, याला एक काना दिलेला आहे म्हणून आ दिलेला आहे। हा ई, हा ई आहे रस्व। रस्व म्हणजे आपण पटकन ई बोलतो, परंतु हा दुसरा ई आहे, याला दीर्घ ई म्हणतात, कारण ई याला वेळ लागतो। हा पहिला आहे उ, याने रस्व उ। हा दुसरा आहे उ, दीर्घ उ। हा रू आहे ए, रस्व ए। हा दीर्घ ए, ओ, औ, अम और आहा। आता नवीन हे दोन जे मुळाक्षरे इथं जोडलेले आहेत, ॲ आणि ॲ। आता हे दोन का जोडलेले आहेत, तर आपण या इंग्लिशमध्ये जे बॅट, ॲपल, कॅट असे जे शब्द आपण हे करतो, म्हणून हे दोन शब्द त्याच्यात स्वरमध्ये ॲड केलेले आहेत। त्यानंतर आपण बघणार आहोत व्यंजन। व्यंजनचं बघा क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र। नंतर आहे ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष आणि ज्ञ। आता या ठिकाणी आपण स्वर बघितले, स्वर अ पासून आहापर्यंत, आणि त्यामध्ये दोन अजून मिळवलेले आहेत। ते इंग्लिश वाचन किंवा इंग्लिश शब्दांसाठी ते दोन स्वर ॲड केलेले आहेत। त्यानंतर व्यंजन आहे। व्यंजन आपल्याला वाचता आले म्हणजे आपल्याला वाक्य वाचता येतात, आपण शब्द वाचतो आणि आपण चांगल्या पद्धतीने वाचन करू शकतो। तर मुलांना तुम्ही जे नवीन दोन शब्द ॲड झालेले आहेत, हे दोन शब्द ॲड झालेले आहेत, ते मुलांना तुम्ही व्यवस्थित समजावून सांगा, ते काय ॲड केलेले आहेत ते तुम्ही त्यांना स्पष्ट करा। आणि व्यंजन कसं वाचायचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपासून कोणते शब्द तयार होतात, आ, ई, तर आपण ज्ञपर्यंत बघणार आहोत। तर तुम्ही अशा पद्धतीने मुळाक्षराचं वाचन करावे। धन्यवाद।